जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर भारताचं काय होईल? सध्या मिडल ईस्टमध्ये घडणाऱ्या घडामोडींवरून तिसरं महायुद्ध ऑलरेडी सुरू झालंय असं जाणकारांचं मत आहे. आणि आता सध्या 10 देश या युद्धात उतरलेत व येत्या काही काळात अजूनही देश यामध्ये सहभागी होतील. पण भारताचं काय? भारत या युद्धात उतरेल की नाही? आणि जर उतरला तर त्याचे परिणाम काय होतील? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला देश जर या युद्धामध्ये सहभागी झाला आणि न्यूक्लिअर वॉर सुरू झालं तर मुंबई, पुणे, दिल्ली यासारखे मोठमोठाले व महत्त्वाचे शहरं हे रेड अलर्टवर असतील. आणि जरी आपल्या देशामध्ये अणुबॉम्ब पडला नाही तरी पाकिस्तान, चायना यांच्यामुळे बॉर्डरवरील राज्यांमध्ये रेडिएशन पसरेल. त्यानंतर काही दिवसांमध्येच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू काय असतात हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही. सगळीकडे काळोख आणि बेरोजगारी पसरलेली असेल, ज्यामुळे हाय स्पीडनी पळणारी आपली अर्थव्यवस्था डबघाईली. त्यानंतर तेल, पेट्रोल, डिझेल, CNG, LPG यासारख्या इंधनाच्या किमती ढगाला शिवतील आणि लाखो इंडस्ट्रीज बंद पडून करोडो लोक बेरोजगार होतील. त्यात जगातील इतर देशांमध्ये कामानिमित्त गेलेले भारतीय लोक परत माघारी कसे बसे येतील. पण ते आल्यामुळे सरकारवर अजून एक्स्ट्राचं ओझं वाढेल. बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे खाण्यापिण्याची सुद्धा वांदे होतील आणि सरकार जनतेकडे लक्ष देण्यापेक्षा डिफेन्सकडे किंवा आर्मीकडे जास्त लक्ष देईल आणि यामध्ये जनता संपून जाईल. तिकडं IT इंडस्ट्री, शेअर मार्केट ठप्प पडेल. बँका, पॉवर ग्रिडसुद्धा सुरक्षित राहणार नाहीत. चोरीचा करी वाढेल, क्राईम रेट वाढेल आणि एकंदरीत आपण येत्या काही वर्षांमध्ये उद्ध्वस्त झालेला असतो. पण जर आपण त्या युद्धामध्ये भाग घेतला नाही तर कसे बसे आहेत त्या लेवलपेक्षा 10 वर्ष मागं जातो, पण निदान जिवंत राहतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, युद्धामध्ये सहभागी झालं पाहिजे की नाही हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.